आत्ता मी आणि सुनंदन लेले माझा मित्र वीरेंद्र सेहवाग बरोबर जेवायला भेटलो. म्हणजे आमचा सत्संगच झाला. तर नेहमीसारख्या खूप गप्पा झाल्या इकडच्या तिकडच्या. त्याच्याबरोबर वेळ काढणं म्हणजे धमालच असते. पण एक महत्त्वाचा प्रश्न मी त्याला विचारला. म्हणलं, "अरे, तू अग्रेसिव्ह प्लेयर होतास आणि आला की धुवायचा बॉलर्स ना. तर ह्या अग्रेसिव्ह माइंडसेटमधनं रिलॅक्सेशन मोडमध्ये जाता येतं का? म्हणजे तुम्ही तुमची विचारधारा माइंडसेट बदलू शकता का? कारण हाच प्रॉब्लेम कदाचित अभिषेक शर्माला असावा किंवा बॅसबॉलवाल्यांना असावा. कारण आणि हू बेटर टू आन्सर दिस देन वीरेंद्र सेहवाग. तर त्याचं फार एक इंटरेस्टिंग म्हणणं होतं ह्याच्यावर. तो म्हणला ॲग्रेसिव्ह बॅट्समन ॲग्रेसिव्ह माइंडसेटमध्ये गेल्यावर एक चूक करतो. ते म्हणजे त्याला असं वाटायला लागतं की प्रत्येक बॉल मी मारायचा आणि हे थॉट घेऊन जेव्हा तुम्ही आत जाता तेव्हा गडबड होतेच. तर तो काय करायचा? तो म्हणला की मला मारायचा आहे का प्रत्येक बॉल तर 100% मला मारायला आवडेल. पण मी स्वतःच्या मनात एक इन्स्ट्रक्शन असं घालतो की हा बॉल मी नाही मारणार. पुढचा मारीन. हे इन्स्ट्रक्शन गेल्यावर माझा जो ऑब्सेशन असतो त्या थॉट बरोबर की मी मारणार, हा डिरेल होतो आणि मी माझं मन करंट मोमेंटमध्ये आणून थांबवतो ते. कारण मी काय ठरवलंय, हा बॉल नाही मारणार, पुढचा मारणार. त्यामुळे मी त्या गडबडीत अडकत नाही आणि हा बॉल जर का मारायचा असेल तर मी मारतो, नाही मारायचा असेल तर नाही मारत. कारण ते दडपण मी घेतलेलं नसतं ह्या बॉलवर, पुढच्या बॉलवर घेतलेलं असतं आणि म्हणून माझा तो बॉल ज्याप्रमाणे येतो त्याप्रमाणे जातो किंवा त्याप्रमाणे मी खेळतो. किती मोठी गोष्ट आहे बघा. आपल्या थॉट प्रोसेसमध्ये न अडकण्यासाठी काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे, हे फार महत्त्वाचं असतं. म्हणून तो सेहवाग. आहे की नाही मस्त गंमत, की जेवायचं छान आणि असे इन्साइट्स घेऊन घरी परत यायचं.